इतकी वर्ष तुम्ही संघर्ष करताय. अ, हा संघर्ष बदलत गेलाय मात्र काही वर्षांमध्ये. तर या संघर्षाकडे कसं पाहता? जो संघर्ष प्रहार साठी म्हणून सुरू केला होता. नाही, प्रहारसाठी केला नाही. ते तर फक्त म्हणजे नाममात्र आहे. प्रहारसाठी संघर्ष करायचा असतं तर मग त्याला राजकीय आपण जास्त प्राधान्य दिलं असतं. आमच्यासाठी दिव्यांग असेल, ज्याचा कोणी आवाजच होत नव्हतं. मला नाही आठवत का मी विधानसभेत जेवढे प्रश्न उभे केले, उपस्थित केले, लक्षवेधी किंवा जेवढे आंदोलन केले तसे देश पातळीवर कुठंच काही झाले नाही त्या मानानं. 182 शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले. दिव्यांग मंत्रालय झालं आणि 600 रुपयाच्या महिन्यावरून लढत लढत आता 2500 आणलं. आमचं म्हणणंच होतं का गरिबापर्यंत पैसा गेला पाहिजे, जो गरज आहे त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. एक तर श्रमावर आधारित योजना असली पाहिजे, नाही तर अडचणीवर आधारित असली पाहिजे. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत झाली पाहिजे सरकारकडून. आणि श्रमावर जगतात, श्रमच त्यांचं आयुष्य आहे, त्यांच्यासाठी पण सरकार दोनही इकडे करत नाही, तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून आम्ही यांच्यासाठी लढत होतो. मी तुम्हाला माहीत असेल, मी मोघे साहेबांचं घर ताब्यात घेतलं होतं. 2 दिवस ताब्यात होतं आमचे. ते मागच्या दरवाजावर पळाले होते. CMच्या बाजूनच बंगला होता त्यांचा. आम्ही 5-6 असे दिव्यांग न सांगता घुसलो घरात आणि मागण्या होईपर्यंत निघालोच नाही. तेव्हा 3 शासन निर्णय निघाले होते.